नमस्कार मित्रांनो, माझा नेता सिरीजच्या काही भागांमध्ये जाणून घेऊया अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाबद्दल। अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव पंडित कृष्ण बिहारी वाजपेयी होते। बालपणापासूनच अटलजींना कविता, वक्तृत्व आणि राष्ट्रभक्तीची आवड होती। त्यांचे प्राथमिक शिक्षण सरस्वती शिशु मंदिर मध्य प्रदेश येथे झाले। पुढे त्यांनी कानपूरच्या DAV महाविद्यालयातून पदवी घेतली। त्याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले। 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि काही काळ तुरुंगवासी भोगला। 1951 साली डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघात अटलजी सहभागी झाले। 1957 साली ते प्रथमच लोकसभेवर निवडून आले। त्याच भाषणामुळे ते राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले। स्पष्ट विचार, संयमित भाषा आणि विरोधकांबद्दलचा आदर ठेवणारा नेता म्हणून अटलजींची ओळख निर्माण झाली। याच टप्प्यावर त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली। ते नेहमी म्हणायचे, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा। धन्यवाद।